वीज वितरण कंपनीसाठी कंत्राटी पद्धतीनं कर्मचाऱ्यांची भरती करणाऱ्या जीके कंपनीचे 3 जण लाचलुचपतच्या जाळ्यात अडकलेले आहेत। त्यात कंपनी मालकाचा देखील समावेश आहे। नियुक्तीपत्र देण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्याकडून 15,000 रुपयांची लाच स्वीकारताना या कंपनीच्या कर्मचाऱ्याला लाचलुचपत विभागानं रंगेहात पकडलेला आहे। प्रदीप उर्फ विशाल विष्णू देवतरसे, वय वर्ष 32, लिपिक, जीके एंटरप्राइजेस, MR ट्रेड सेंटर, वाडिया पार्क, अहिल्यानगर, राहणार राजेश्वर सोसायटी, मोहिनीनगर, केडगाव। विनोद बाबासाहेब दळवी, वय वर्ष 28, लिपिक, जीके एंटरप्राइजेस, राहणार दळवी निवास, राम मंदिरामागे, भूषणनगर, केडगाव आणि अंबादास मनोहर कदम, प्रोप्रायटर, जीके एंटरप्राइजेस अशी या लाचखोरांची नावं आहेत। त्यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारदार जुलै 2021 पासून खासगी कंपनीमार्फत बाह्यस्त्रोत यंत्रचालक म्हणून खडका उपकेंद्रावर वीज वितरण कंपनीमार्फत काम करत होता। दरम्यान डिसेंबरपासून बाह्यस्त्रोत कर्मचारी भरण्याचं काम जीके एंटरप्राइजेसच्या अंबादास कदम यांना मिळालं होतं। त्यानुसार तक्रारदार बाह्यस्त्रोत यंत्रचालक म्हणून नियुक्तीचा आदेश घेण्यासाठी जीके एंटरप्राइजेस कार्यालयामध्ये गेले असता त्यावेळी लिपिक प्रदीप उर्फ विशाल देवतरसे आणि विनोद दळवी यांनी तक्रारदाराकडे 11 महिन्यांचे एकत्रित 15,000 रुपयांची मागणी केली। याबाबत तक्रारदारानं लाचलुचपतकडे तक्रार दिली होती। त्यानुसार लाच मागणी पडताळणी करण्यात आली। त्यात आरोपींनी नियुक्ती आदेश घेण्यासाठी कंपनीचे प्रोप्रायटर अंबादास कदम यांच्यासाठी 15,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली। जीके एंटरप्राइजेसच्या कार्यालयात सापळा रचून आरोपी प्रदीप उर्फ विशाल देवतरसे याला रंगेहात पकडण्यात आलं। आरोपी विनोद दळवी यालाही ताब्यात घेण्यात आलं। कंपनीचा मालक अंबादास कदम आणि दोन्ही लिपिकांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। हेड कॉन्स्टेबल संतोष शिंदे, चंद्रकांत काळे, पोलीस अंमलदार रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, हरुण शेख आदींनी ही कारवाई केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, अहिल्यानगर।